बसवेश्वर महाराजांच्या पुतळ्याचं अनावरण मुख्यमंत्री आणि उपमुख्यमंत्र्यांच्या उपस्थितीत आपण ते करू आणि आपल्या सगळ्यांची जी अनेक दिवसापासूनची जी इच्छा होती ती पूर्ण करू. फक्त जाता जाता एक प्रदीप बोरांडेंना सगळ्यांना विनंती करतो, आमच्या ह्याच्या अनेक नगरसेविका आहेत, आमचे नगरसेवक आहेत, स्वामीजी आहेत, बोरांडे ताई आहेत, शिल्पाराणी वाडकर ताई आहेत, या सगळ्यांना एकच विनंती आहे की आम्हाला आल्यावर जरासं अडचण होते. गाडीतून उतरलं की हे म्हणतो तिकडं चला, एक म्हणतो इकडं चला. आम्हाला जे खैरे साहेबाला आपण बरेच दिवसापासून सांगू लागले, तुम्ही जरा पुढाकार करा साहेब, तुमचं सगळे ऐकतेत, आम्ही तुमचा आदेश सलाखो देतो. एकच जयंती झाली पाहिजे असं आहे, आपले दैवत है और अपने दैवताची अपन. हरि सिंह जी बताइए बरा, दो जयंती होना अच्छा है क्या? साजरी होत आहे, काय सांगाल याबद्दल? क्रांतिप्रिय जगद्गुरू महात्मा बसवेश्वर यांच्या जयंतीनिमित्त मी सर्वांना हेच शुभेच्छा देऊ शकतो की महात्मा बसवेश्वरांचे आचार विचार सामाजिक कार्य हे सर्व ध्यानात घेता त्यांच्या आचारावर विचारावर आजच्या घडीला जाणण्याची खूप गरज आहे आणि सर्व नागरिकांनी बंधूंनी बहिणी भगिनी सगळ्यांनी त्या विचारावर चालणं जरुरी आहे. तेच आज काळाची गरज आहे. महात्मा बसवेश्वरांच्या स्टॅच्यूची मागणी खूप दिवसापासून प्रलंबित होती, पण ती आता पूर्णत्वाकडे वळत आहे. त्याकडे तुम्ही कसं बघता? तुमच्या कार्यकाळात उद्घाटन हो, चांगलंच म्हणजे मोठं आमचं भाग्य आहे. बऱ्याच काळापासून ती मागणी होती, पण ती आता जवळजवळ पुतळा उभा राहिलेला आहे. लवकरच महाराष्ट्राचे मुख्यमंत्री यांच्या हस्ते त्याचं लोकार्पण होणार आहे आणि एक आम्हाला अभिमानास्पद बाब आहे. काय आव्हान करसान भाऊ समाज बांधवांना? समाज बांधवाला काय हेच आव्हान आहे की चांगलं कार्य जे महात्मा बसवेश्वरांनी आपल्याला जे काही कार्य घालून दिलेलं आहे, आचार विचार घालून दिलेले आहेत, त्याच्या बाहेर जाऊ नये. आचार विचारावर त्यांच्या सांगण्यावरनं समाजसेवक जसे समाजसेवा त्यांनी केलेले आहे, त्याच्या अनेक खूप आचार. आता वेळ आपल्याला कमी आहे सांगायला, पण खूप हे आहे आणि त्या याच्यावर चालणं जरुरी आहे.